नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरामध्ये कस्टम टी व्ही वॉल युनिट डिझाईन बनवून घेतली, तर या डिझाईनविषयी तुम्हाला मी डिटेल माहिती देणार आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये काही अपग्रेड्स करणार असाल किंवा अशा प्रकारची काही डिझाईन बनवायचा तुमचा विचार असेल, तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी मदतगार ठरवू शकतो. किंवा जर कोणी होम रिनोव्हेशन क्षेत्रामध्ये काम करत असतील, त्यांना या डिझाईनमधनं काही नवीन आयडियाज येऊ शकतात. चला तर मग ही टी व्ही युनिट डिझाईन कशी बनवली याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया. सर्वात अगोदर त्यांनी भिंतीचे मोजमाप करून डिझाईन कोणत्या साईजची बनवायची हे ठरवलं. त्यानंतर त्यांनी ही डिझाईन बनवण्यासाठी जे लागणारं वेगवेगळं मटेरियल आहे त्याविषयी आम्हाला माहिती दिली. त्यानंतर आम्ही आमच्या सर्वांना जो कलर आवडला, ज्या डिझाईन आम्हाला आवडल्या, त्या डिझाईनचं मटेरियल आम्ही त्यांना वापरण्यास सांगितलं. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये काही अपग्रेड करतो त्यावेळेस त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते जर आपल्याला समोरासमोर पाहता आलं तर ते खूप महत्त्वाचं असतं. कारण फक्त पेपरवरती डिझाईन पाहून जर आपण मटेरियल सिलेक्ट केलं आणि इन्स्टॉलेशनच्या नंतर ती डिझाईन आपल्याला आवडली नाही तर त्यामध्ये नंतर चेंजेस करायला खूप महाग पडतं. भरून ठेवते, आपण शिफ्ट करूया आणि त्यांना लावायला लावूया गाड्या. ओके. बघा कारण त्याचं त्यांचं collection. मुलांचं कारचं कलेक्शन आहे ते. लहानपणापासून धनुषनी आणि रियांशनी अशा वेगवेगळ्या कार कलेक्ट केलेल्या आहेत त्यांच्या आवडीच्या. हे बघा, इकडे खाली पण भरपूर अशा छान छान त्यांनी कार एकत्र केलेले आहेत. तर धनुषला कार विषयी भरपूर माहिती आहे. मला वाटतं धनुषनी गेल्या 8-10 वर्षापासून हे कलेक्शन केलं असेल. हो, एडमंटनला राहत होता तेवढ्या आणता आलं नव्हतं. बरोबर. इथे येऊन ऑन्टेरिओ मध्ये एवढं त्याला कलेक्ट केलं. खाली गाड्या खटाका आणि व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल. रियांश मदत करतो लावायला. ओके. दुसऱ्या दिवशी सकाळी ते इन्स्टॉलेशनचं काम सुरू करणार होते, त्यामुळे आम्ही एक दिवस अगोदर या एरियामधलं सर्व सामान बाजूला काढून घेतलं. डायनिंग टेबल इकडे घ्यायचा का आता? ते असं ठेवूया, थोडं काम उद्या सगळंच करणार आहेत ना. त्यांना काय अडचण त्याचं येऊ नये. सामान ते ठेवण्यासाठी लागतीये जागा. ओके, थोडस असं चेंज करूया. धनुष करू लाग चेअर आणून ठेव. धनुष जोर लागचा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी कामाला सुरुवात केली. धूळ, माती आणि दुसरं काही फ्लोरिंगला लागू नये म्हणून त्यांनी अशा प्रकारे इथे अशी कव्हरिंग टाकलेली आहे, जेणेकरून आपलं जे खालचे फ्लोरिंग आहे त्याला काही खराबी होणार नाही. तर हे असं ते कामाला सुरुवात करत आहेत आता. बऱ्याच वर्षाचा अनुभव होता त्यांना या क्षेत्रामध्ये काम केल्याचा, त्यामुळे आपण काय करणार आहोत आणि काय करायचं आहे याचं त्यांनी योग्य नियोजन केलं.
मित्रांनो, कॅनडामध्ये ज्या घराच्या भिंती आहेत त्या भिंतीच्या पाठीमागे लाकडाचे थोडे मोठ्या आकाराचे तुकडे असतात आणि ते लाकडाचे तुकडे आपल्याला नजरेनं वरून दिसत नाहीत. मग ते तुकडे जर आपल्याला शोधून काढायचे असतील तर या मशीनचा वापर केला जातो. या मशीनला स्टड फाइंडर म्हणतात. قلت خدت عيلتي فلوس كلهم خلص خدت عيلتي فلوس كلهم خلص Biraz kalkma. Biraz düşman bir sen taraf. O bir senden de kaymak. Mesela ben şu olsam. Ja, mach das wenn es nicht so ist. Ich habe ja auch noch mal das ich verwende. मित्रांनो, या कामासाठी फक्त दोघंच होते, परंतु खूप मन लावून आणि शांतपणे त्यांचं काम चालू होतं. जवळपास 3-4 तास झालं होतं त्यांना लगातार काम करून. त्यानंतर मी त्यांना थोडंसं ज्यूस आणि चॉकलेट्स दिल्या. Here we go. Thank you. Thank you. Rahmi amca otursan sadece. कॅनडामध्ये सध्या थंडीचं प्रमाण हे बरंच वाढलेलं आहे, कारण गेल्या 4-5 दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडला. Baktınız mı galiba? Eylül be. Aha, düz tutan elini gösterdi. Tamam değil mi anne? Ha, iyiydi. Ha burada lan. Ha. Niye? Bakma ona. Evet sahte. Yine burada yapıştı ha. Çölde olsun, çıkar onu da şimdi. त्यानंतर त्यांनी जे PVC पॅनल्स होते ते PVC पॅनल्स भिंतीवरती लावायला सुरुवात केली. Dördüz sen mi alsın? Tüm rengi vurmamışsın. Ha? Niye tüttü? Bir sen sıkar ha. Öyle sıkmasın. Yok ele vurmuş onun için. Sıksa da bilir. Niye? Zaten vermiyor. Götürün bir
tutaj ślepa uwaga u niego. Yaxshi, no? Kocham się od tego. त्यानंतर त्यांनी ज्या LED लाईट्स होत्या त्या लाईट्स प्रॉपरली बसवून घेतल्या आणि मग जो इलेक्ट्रिक फायरप्लेस आहे तो फायरप्लेस बसवायला सुरुवात केली. Kurtar mı? Bırak öyle. Üstüne. Güzel. Bir. Şunu durmasın bunu sağlam. Soka. Öyle topluyor. Öyle içine al. Yani topluyor. हे बघा धनुष आला शाळेमधनं आता. झाले का नाही? बघ ना तू काय काय झाले. जाऊ सरप्राईज. आवडलं का? Bez istiyorsan ha. Yok yok soğuk. Bir şey bırakın. Bir şey bırakın. Kadar sıkmasın benim doktorum üstüne. Ha? मित्रांनो, व्हिडिओमध्ये हे काम आपल्याला कदाचित सरळ सोपं आणि साधं वाटत असेल, परंतु तसं नाही. त्यांना मोठा अनुभव असल्यामुळे त्यांनी हे काम अतिशय सोप्या पद्धतीने केलं. हॅलो रियांश. हे बघ. आवडलं का? छान आहे का? मित्रांनो, कॅनडामध्ये कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात त्यांना बरीच मागणी आहे आणि त्याचबरोबर त्यांना पेमेंट पण चांगलं मिळतं. Bana bir sağ. Taklar da hemen götürmüyor. Şunu sağ. Güvenilir. Takla. Sol üstüne bakma. Su. Şunu götür. Şimdi bunu halasın keseyi var. त्यानंतर त्यांनी टीव्हीच्या बॅकग्राऊंडमध्ये जी मार्बल शीट असते ती मार्बल शीट बसवून घेतली. Sağ ol. ही टीव्ही युनिट डिझाईन आपल्या नजरेच्या समोर बनत असताना पाहायला मिळाली, त्यामुळे यामधनं बरंच काही नवीन शिकायला मिळालं. जवळपास साधारण 7 ते 8 तासामध्ये हा टोटल प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केला.
så räcker de där 20 kilsen också. Vad är det för något? Ja, fattar vad det är. Räcker de till? Räcker de till? Just det så. घरी जाण्याच्या अगोदर त्यांनी पूर्णपणे साफसफाई करून घेतली. We already made many projects. Hello everyone, my name is Rashad. We are doing demolition, renovation, full renovation, bathroom renovation and everything. We are Ontario's #1 company. Great. This is our job for today. Okay. If you need something like this, just call me. Thank you. You are welcome. बाय बाय, हॅव अ गुड नाईट. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की या व्हिडिओमधनं तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला आणि पाहायला मिळालं असेल. तुम्हाला पण जर तुमच्या घरी या प्रकारचं काही काम करायचं असेल तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरू शकतो. चला तर मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.